नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती। पहिला 1 तास तेजी टिकून होती, त्यानंतर मात्र दिवसभर चढउतार होत होते। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 118 पॉईंटने घसरून 72,987 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 17 पॉईंटने घसरून 22,200 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 2.13%, बीएसई पॉवर इंडेक्स 2% वर आहेत। बीएसई फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स इंडेक्स 0.75% खाली आहे। मिड कॅप इंडेक्स 0.60% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.96% वर आहेत। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। कोल इंडिया 4.27%, सिप्ला 3.64%, बीपीसीएल 3.15%, भारती एअरटेल 1.99% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एशियन पेंट 1.83%, टाटा मोटर्स 1.80%, बजाज ऑटो 1.79%, आयचर मोटर 1.72% अशी घसरण आहे। आज एफआयआयची विक्री थोडीशी कमी झालेली दिसत आहे। एफआयआयने 2832 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3788 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।